होईल यात शंका नाही आहे. अगदी कालचे सामने देखील आपण भरपूर चांगले पाहिलेत आणि या स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट ट्रॉफ्या देखील पाहायला मिळतात. अगदी जणू काही जो चॅम्पियन ठरेल ही ट्रॉफी घेऊन जाण्यासाठी त्याला पिकअप देखील असणं फार महत्वाचं आहे. बघा मंकी माऊस कसे मैदानाच्या आतमध्ये जोडीला घेऊन जातात. हे प्रेम आहे मंकी माऊसचं आणि ते प्रेम सातत्याने या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. जबरदस्त मंकी माऊस आपलं मनाच्या अंतःकरणातून मी अभिनंदन करतो की अशाच या स्पर्धेमध्ये नाद तर व्हायलाच पाहिजे. असं म्हटलं जातं ना की नाद करते काय यावंच लागतं. भक्ताची वाडी या क्रीडा नगरीवर आपली उपस्थिती प्रार्थनीय आणि तेच सांगत असताना इथे जबरदस्त मंकी माऊसचा आपण भरणा बघतोय. पण थोडंसं थांबा फक्त कारण अजून पेन आले नाहीत. पेन येतील तो तेव्हा आपण मॅचला सुरुवात करूया. हेच पंच थोडंसं थांबा की इथे खरं तर आपण पहिल्यांदा पुष्पहार अर्पण करणार आहोत आणि त्यानंतर मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. ही भगवान दादाची खरं तर अपेक्षा आहे की जेव्हा आपण पूजन करतो तिथून मॅचला आपण स्टार्टअप देणार आहोत. याकडे देखील लक्ष असू द्या. आपण त्या ठिकाणी असलं तरी चालेल आणि तिथेच आपण लगेच राष्ट्रगीत देखील घेणार आणि त्यानंतर मॅचला सुरुवात करूया. टुम टुम टॅड्या. हेच आमचे डीजे ऑपरेटर कुठे असतील त्यांनी देखील या ठिकाणी या. डीजे ऑपरेटर
येस, बेकरवाडी टीमचे सर्व खेळाडू उपस्थित आहे आणि टेपाचीवाडी टीम आपण देखील सर्व खेळाडू जा मैदानाच्या आतमध्ये. भगवान दादांचं खरं तर मागणी आहे. आपण सर्व खेळाडू त्या ठिकाणी जा. आपण लगेच राष्ट्रगीत घेऊ आणि मॅचला सुरुवात करू. इथे खरं तर पुष्पहार अर्पण केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा जी मात्र या ठिकाणी आपण बघतोय. तदनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेला देखील पुष्पहार अर्पण केला जातोय आणि तदनंतर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला देखील पुष्पहार अर्पण केला जातोय आणि तदनंतर राघोजी भांगरे आद्य क्रांतिकारक यांना देखील पुष्पहार अर्पण केला जातोय आणि मैदानाच्या आतमध्ये चमचमती ट्रॉफी देखील आपण बघतोय जात असताना आणि ती राया ठाकर यांच्या प्रतिमेला देखील पुष्पहार अर्पण केला जातो. या स्पर्धेचं एक गोड वैशिष्ट्य म्हणून या ठिकाणी आपण बघतोय भगवान दादा यांच्या माध्यमातून हे प्रत्येक प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला गेला आणि नक्कीच तो भव्य दिव्य ट्रॉफी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे आणि तिथून घेतला जाईल प्रथमतः राष्ट्रगीत आणि तदनंतर मॅचला करूया सुरुवात. ऑफिशियल पंच देखील मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर डीजे ऑपरेटर आपण कुठे आहेत या ठिकाणी या. येस, पहिले चेक कर. बरोबर आहे ना. ओके, चला डोक्यातील ज्या कॅप असतील ना ते रिमूव्ह करा आणि आपण ज्या ठिकाणी उपस्थित असेल मंकी माऊस ना डायरेक्टच ना डोक्याकडल्या. येस, जे गॉगल असतील ते देखील आपण काढायचे आणि मॅचला करूया सुरुवात. एक साथ सावधान, सॉरी एक साथ विश्राम, एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर.
येस. आणि आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाची सुरुवात आपण करणार आहोत. प्रथमतः टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारले टीम टेपाचीवाडी संघाने आणि इन्व्हाइट केले फिल्डिंगसाठी टीम बेकरेवाडी संघाला. चमचमती ट्रॉफी मैदानाच्या बाहेर येत असताना जे मात्र पाहायला मिळतो. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो डीजे ऑपरेटिंग कुठे असाल आपण या ठिकाणी या. डीजे ऑपरेटिंग. हॅलो 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 माईक चेक. 4 षटकाची मॅच आहे. प्रथम बॅटिंग करत असताना टेपाचीवाडी टीमला आपण बघतोय दोन्ही टीमचे 12वे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नितीन आणि अशोक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नितीन. नॉन स्ट्राईक स्ट्रायकिंग एंडला नितीन, नॉन स्ट्राईक एंडला अशोक अशी सलामीची जोडी आपण बघतोय. पहिला गोलंदाज गजानन. पहिलाच बॉल त्यावर फटका फसलाय. बिग विकेट डाऊन. मैदानाच्या बाहेर येत असताना फलंदाज इथे बाद होतोय. पहिल्याच बॉलवर नितीनची मोठी सफलता प्राप्त होते. गोलंदाज गजानन यांकडून पाहायला मिळते. सुरुवात जबरदस्त झाली. हॅलो हॅलो पहिला विकेट आपण जरूर पाहिला. नेक्स्ट बॉल गजानन पुणे एकदा गोलंदाजी ट्रॅकवर जो मात्र पाहायला मिळतो. हो यावेळेस अगदी खोलात टाकला होता या बॉल. आणि हा बॉल पाहिला ना परफेक्ट यॉर्कर आपण पाहिला. आणि तदनंतर कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रिलीज करत असताना गोलंदाज गजाननला तुम्ही पाहू शकाल. पहिला विकेट जरूर आलाय. तदनंतर बॅट्समन जगदीशला तुम्ही पाहू शकाल. ऑन स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंडला अशोक असं सेमी करत जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल 38 सर्कलचा बंधन आहे. या षटकात धावा येतील का याचा त्या ठिकाणी प्रयत्न भरपूर चांगला केला होता गोलंदाज मी तर म्हणेन गजाननने. तदनंतर एक सिंगल धाव घेतली जाईल. एक सिंगल धावेने या श्री गणेशा केला जातो टीम टेपाचीवाडी संघाकडून. एक या धावसंख्येने अगदी आमचे मंकी माऊस देखील या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. जणू काय आम्ही नाव घेतला ना लगेच त्यांचा आकर्षितपणा जो मात्र आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. अगदी जणू काय त्यांच्या अंगात देवी अवतारली की काय असे आमच्याकडे टकमक पाहतात. जाऊया मॅच कडे पुणे एकदा. हो यावेळेस अगदी बाटच्या रडारमध्ये आला नाहीये चेंडू. आणि तदनंतर चांगली गोलंदाजी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रिलीज करत असताना गोलंदाज या ठिकाणी पाहतोय
दमदार गोलंदाज गजाननला आपण बघतोय. गजानन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. एक जबरदस्त गोलंदाज आहे सध्याच्या घडीला आपण बघतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. बॉलिंग मार्कवर गजानन एक चांगला खेळाडू आहे. अष्टपैलूच्या भूमिकेत सातत्याने त्यांना आपण बघतोय. आज संघासाठी खेळायचं आहे, गावासाठी खेळायचं आहे आणि ते करत असताना काम अर्थात गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. तो मात्र गजानन. स्ट्रायकिंग एंडला जगदीश. अशोकला आपण बघतो. यावेळेस देखील लॉर्ड अपील केली होती, परंतु इथे बायच्या स्वरूपात एक धाव घेतली जाईल का, आणि यस एक धाव जरूर आले. तदनंतर धाव फलकावर धावा लागले गेले ते मात्र 2. 38 सर्कलचं बंधन असलेले पहिलं षटक या ठिकाणी समाप्त जरूर झालंय. धाव फलकावर धावा लागले गेले 2. एस डी जे हेच नेक्स्ट गोलंदाज अर्थात रुपेशला तुम्ही पाहू शकाल. एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जणू काय 2 धावा खर्च केल्या गोलंदाज अगदी पाहू शकाल गजाननने. तदनंतर बॅटिंग मार्कवर एक न्यू बॅटर अर्थात सलामीचा फलंदाज अशोकला पाहू शकाल. शॉर्ट बॉल फटका या ठिकाणी फसलाय. बॉल खाली क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. 38 सर्कल मध्ये तो चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु क्षेत्ररक्षक नाही घेतली जाईल एक सिंगल धाव आणि ते स्कोर बोर्डवर धावा लागले जातात ते मात्र 3. येस 3 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. एक जबरदस्त मॅच, पहिली मॅच आजच्या दिवसातील. टेपाचवाडी त्याला फाईट करते टीम. पहिलं तर बेकरेवाडी टीम. दोन्ही दिग्गज संघ आहेत. आज एकमेकांच्या विरोधात खेळायचंय. कशा प्रकारे बॅटल याचे मात्र पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच असेल लोभेवाडी आणि त्याला फाईट करेल टीम मानगावाडी नेरळ. दोन्ही संघाचे कर्णधार मिड इनिंग मध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचं टॉस करण्यासाठी. याकडे देखील लक्ष असू द्या. एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल पहिल्या मॅच मध्ये. 9:19 आपण या ठिकाणी बघतो. बाटची टॉप एज जरूर होती. फलंदाज मित्र म्हणून जगदीशला आपण बघतोय. एक चांगला बॅटर आहे, परंतु ज्या वेळेस मी बाईट घेतली होती तेव्हा रुपेश सर प्रकाश बोलत होता की आम्ही 50+ धावा बनवू. तेव्हा फलंदाज देखील आम्हाला पाहायला मिळतात. अर्थात जगदीश आणि अशोक सलामीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ते घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. जणू काही बॉल आलाय वाईट आणि इथे धाव फलकावर धाव घेतली जाईल 1 आणि 1 या धावेने धाव फलक फ्लाय होईल. जाण पोहोचेल 4 या आकड्यावर. हाच कैलास देखील म्हणत असेल मनामध्ये की मी देखील जाऊ की काय, परंतु थोडासा एनझेड जरूर आहे आणि एजंट असल्या कारणाने तुम्हाला 12वा बसावा लागलाय. एक चांगला खेळाडू आहे, परंतु सध्या मॅच मध्ये खेळू शकत नाहीये. थोडासा हाताला दुखापत जरूर झाले, ते देखील आम्ही या ठिकाणी बघतोय. जाऊया मॅच कडे. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळतो. हो फटका क्लास आहे. फलंदाज मी तर म्हणेन जगदीशच्या बॅट मधून स्वीपर कव्हरचा लाजवाब देखना स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील 4 चौकार.
आज असं वाटत होतं की ढिसेवाला आमची मन जिंकेल की काय, परंतु मन नाराज केलं जरूर. तदनंतर आपण बघतो स्कोर बोर्डवर धावा 8, एक विकेटच्या मोबदल्यात 8 धावा आपण बघतो. या ठिकाणी एक जबरदस्त रणसंग्राम, क्रिकेटचा महायुद्ध जे मात्र आपण बघतो. हो, यावेळेस जणू काही बॉल जरूर खाली राहिला. तदनंतर यष्टीरक्षकाची थोडीशी चुकी आणि बॅकअप मात्र जबरदस्त पाहायला मिळाला. त्या ठिकाणी घेतली झाली एक सिंगल धाव आणि धाव फलकावर धावा लागले गेले ते मात्र 9 धावा आपण बघतो. यावेळेस कमालीचं षटक हाताळत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर रुपेशची बॅट देखील आपण ऐकली होती. हो, यावेळेस ग्लान्स केलाय, फटका जबरदस्त आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील इथून 4 चौकार. पण मी तर म्हणेन जगदीशच्या बॅट मधनं आणि अशोकच्या बॅट मधनं अशोकला ती बॅटिंग करावी लागेल. ह्या मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल ना तर बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिलं तर गोलंदाज रुपेशच्या विरोधात हा हल्ला आपण या ठिकाणी बघतोय. एक चांगला हो, यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे वॉटर स्ट्रोक फलंदाजाच्या बॅट मधून उडवलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरता येतोय बिग 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 षटकार. विनंती करतो की जबरदस्त आयोजन आपण बघतोय सध्या. शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषक 2026 हे पहिलं पर्व जे मात्र आपण अनुभवतोय. सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक भगवान दादा भगत यांच्या नेतृत्वाखाली जय सोमजाई क्रिकेट संघ भक्ताचीवाडीचे पूर्ण टीम या ठिकाणी जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या चारही बाजूला पाहिलं ना तर पोस्टर्स पाहायला मिळतात आणि ते स्कोर बोर्डवर धावा बघतोय. 2 षटक समाप्तीनंतर 19 अप 1 विकेट्स अर्थात 19 धावा. हो, यावेळेस हलकासा स्टेअर करायचा होता. विवेक गोलंदाजी ट्रॅकवर जबरदस्त गोलंदाज आहे. पहिला बॉल जरूर डॉट आलाय. सेकंड बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. अर्थात या मॅच मध्ये धावा तुम्हाला जमवाव्या लागतील कारण समोर बेकरेवाडी टीम आहे. एक गजानन सारखा खेळाडू आहे परंतु त्याच्या अगेन्स्ट देखील फलंदाज जर पाहिला तर जगदीशच्या बॅट मधून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय दुसरा षटकार. दी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना जगदीश आणि त्याच्या साथीला अशोकला आपण बघतो. एक विकेट जरूर आला होता. नितीन बाद झाला. तदनंतर डाव सावरलाय. वॉटर स्ट्रोक
एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग ला जवाब आहे त्या ठिकाणी जरूर बॉलला अडवला गेला. तदनंतर 2 धावा ज्या मात्र सहजगत्या प्राप्त झाल्या. ते मंकी माऊस आमच्या सातत्याने उभे राहणार आहेत आज आणि जणू काय विकेट पडला त्याला घेऊन देखील ते जातील आणि एखादा विकेट चालला की त्यांना घेऊन देखील ते परत जातील. म्हणजे आज त्यांच्या माध्यमातून देखील चांगला कला पाहायला मिळेल. हो यावेळेस मात्र जोराचा जमिनीपासून खाली राहिला. जमीन टच दिया बॉल ची कट जरूर होती परंतु तो बॉल थोडासा खाली आदळला. तदनंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला म्हणजेच डॉट बॉलची सांगता. जबरदस्त विवेक पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. हो यावेळेस मात्र फटका फसलाय. शतरक्षक त्या ठिकाणी प्रयत्न भरपूर केले होते परंतु नो मॅन्स लँडला चेंडू पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी घेतल्या जातील 2 सिंगल धावा म्हणजेच 2 धावा. 2 धावेने धावफलक फ्लाय होईल जाऊन पोहोचेल 29-29 या आकड्यावर. साथी समालोचक अर्थात योगेशजी निरगुडे सर आपण आला असाल सॉरी अंकुशजी निरगुडे सर आपण आला असाल तर आपण देखील या ठिकाणी रिपोर्टिंग करा कारण सेकंड मॅच आहे जी मात्र लोभेवाडी आणि त्याला फाईट करेल टीम मानगावाडी. दोन्ही टीमचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. येस पुन्हा एकदा बाट जरूर होती परंतु बॉल जमिनीला लगेच खाली राहिला आणि तदनंतर यष्टीरक्षकाची जबरदस्त कामगिरी आपण या ठिकाणी बघतोय नितीने आणि तो देखील चांगला खेळाडू आहे. ते षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 29-29 या आकड्यावर. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. मध्ये आपण बघतो पहिली मॅच या दिवसातील या रजनीतील पहिली मॅच जी मात्र आपण बघतो टेपाची वाडी आणि त्याला फाईट करते टीम बेकरेवाडी असा सामना आपण या ठिकाणी बघतोय. बस हो यावेळेस मात्र थोडासा खाली राहिला बॉल आणि तदनंतर विकेट किपरची चुकी बाईच्या स्वरूपात घेतली जाईल. एक सिंगल धाव. जणू काही गोलंदाजाने बॉल रिलीज केला तदनंतर फलंदाजाने देखील त्याला सन्मान देत असताना आपण डान्सिंग बघितला आणि तदनंतर इथे बाईच्या स्वरूपात एक धाव म्हणजे स्कोरबोर्डवर धावा पाहतोय ते मात्र 30. शॉर्ट बॉल त्यावर फटका क्लास आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील 4 चौकार. कॅमेरामॅन अर्थात चांगली मंकी माऊसला टिपल्याबद्दल आपलं अभिनंदन. जाऊया मॅचकडे. इथे फटका देखील सुरेख आहे. यस पॉइंट मधून गल्ली पॉइंट मधून बॉल फरार. 4 धावांसाठी मिळतील 4 चौकार.
24 धावावर खेळतो हा फलंदाज जगदीशला तुम्ही पाहू शकाल. ऑन स्ट्राईकला जबरदस्त बॅटल आहे. हो यावेळेस मात्र थोडासा गतीमध्ये परिवर्तन केले. धोक्याची घंटा. या फलंदाज इथून फेल होईल. ज्या फलंदाजाने या मॅच मध्ये धावा बनवल्या होत्या तो फलंदाज मैदानाच्या बाहेर येत असताना जगदीश बॅक टू द पवेलियन. या सेकंडला आउट झाला. पहिलीला येस पहिली धाव घेण्यासाठी प्रयत्न जरूर केले होते परंतु तिथे विकेटचं पतन आणि पहिला विकेट सफलता प्राप्त करत असताना मंकी माउस जबरदस्त अशोकला घेऊन जात असताना आपण या ठिकाणी पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक घेऊन जातोय एक घेऊन येतोय. ही खरी ओळख आहे या स्पर्धेची. आणि पाहिलं तर स्कोर बोर्डवर धावा आपण बघतोय 38 38 धावा. एक जबरदस्त स्कोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नरेशला आपण बघतोय. नवीन बॅटर आहे. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक आपण बघतोय. यावेळेस या षटकामध्ये धावा येणं अपेक्षित आहे. टेपाचवाडी टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग स्वीकारली. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की धावा बनू शकत नाहीये परंतु तदनंतर काय फलंदाजी केले. बैठक शॉट फलंदाज नरेशच्या बॅट मधून अफलातून षटकार अशोकच्या बॅट मधून. चेक करतो. पंच डेड बॉल असेल कारण बेल्स अगोदरच पडलेले त्यामुळे बेकरेवाडी टीमला श्वास कमी झाला आणि टेपाचवाडी टीमचा थोडीशी धगधग जरूर वाढली असेल कारण बेल्स अगोदरच पडले. याकडे आपण देखील लक्ष असू द्या. म्हणजेच डेड बॉल मात्र पाहायला मिळेल आणि इथे स्कोर बोर्डवर धावा लागले गेले 38 म्हणजे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि किती धावा बनवल्या जातील. स्ट्रायकिंग एंडला अशोक बॅटिंग मार्कवर पुन्हा एकदा पाहायला मिळतो. अशोकच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळेल का. हो यावेळेस मात्र जरूर बॉल जणू काही उसळला नाहीये आणि तदनंतर बॅटच्या रडारमध्ये आला असता तर नक्कीच षटकार पाहायला मिळाला असता. एक आली 39 बनले. शेवटचा बॉल प्रगती पथावर आणि या बॉलवर टार्गेट सेट करू शकते टीम टेपाचवाडी संघ. एखादा षटकार एखादा चौकार जर आला तर मॅच मध्ये धावा चांगल्या पाहायला मिळतील कारण उर्वरित 24 बॉल शिल्लक असणार त्याच्या अगेन्स्ट किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. स्लो बॉल फटका क्लास आहे. इथे उंची जास्त लांबी देखील कमी आणि ते विकेटचं पतन. फलंदाज होईल फेल. ते आणखीन एक विकेट एसडीजे. खबर धाबा लागले गेले 39 39.
आणि येणारे 24 बॉल आणि 40 धाव संख्येचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. कशा प्रकारे 40 धावा बनवल्या जातील नेक्स्ट मॅच अर्थात पाहायला मिळेल. मानगाववाडी नेरळचा कॅप्टन आणि टीम लोबेवाडी संघाचा कॅप्टन लगेच या ठिकाणी या टॉस करण्यासाठी. सेकंड मॅच जे मात्र आपण पाहणार आहोत यावेळेस लोबेवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मानगाववाडी टीमला या ठिकाणी आपण बघणार आहोत. एक चांगला क्रिकेटचा रन संग्राम अर्थात बगताची वाडीच्या क्रीडा नगरीवर आपण बघतोय. मॅच शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषक 2026 चे हे प्रथम पर्व आपण अनुभवतोय. तुम्ही मॅच एन्जॉय करू शकता. फर्स्ट मॅच अर्थात बेकरेवाडी त्याला फाईट करते टीम टेपाची वाडी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर झाले. बॅट्समन तुम्ही पाहू शकाल आमचे मंकी माऊस कसे घेऊन जातात बघा. या स्पर्धेची एक मुख्य वैशिष्ट्य मंकी माऊस देखील आपल्याला पाहायला मिळतात. अगदी कालच्याच दिवसापासून देखील त्यांनी धुमाकूळ माजवलाय मैदानाच्या आतमध्ये. काल देखील त्यांना 1000 रुपयांचं कॅश प्राइज मिळालं होतं. आज देखील दिनेश दादा रसाळ यांची उपस्थिती जर झाली तर पुनश्च एकदा तुम्हाला 1000 रुपये मिळतील. याकडे देखील लक्ष असू द्या. जाऊया मॅच कडे जिथे 24 बॉल शिल्लक आहेत, 40 धावा बनवायचेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रुपेश आणि त्याच्या साथीला गजाननला आपण बघतो. दोन्ही चांगले बॅटर आहेत. अगदी पाहिलं ना तर रुपेशकडे देखील क्षमता आहे आणि बॅट्समन गजाननकडे देखील क्षमता आहे. परंतु या मॅच मध्ये ही जोडी फार महत्वाची असेल आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये आणि बॉल चाललाय वन बाउन्स सीमा पार. मिळतील 4 चौकार. चला लोबेवाडी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मानगाववाडी टीमचा कॅप्टन देखील आपण या तुम्ही पाहू शकाल टॉस बॉक्स कक्षामध्ये जिथे बाईट देखील घेतली जाईल. अगदी दमदार आयोजन, दमदार नियोजन जे मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. फर्स्ट मॅच जाऊया योगेश सरी अंकुश सरांकडे. थँक्यू सो मच सर. आपण टॉस बॉक्स मध्ये आहात आणि येथून आमचं भगवान सेठ भगत जे स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. दोन्ही टीमचं कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेलं आहेत. टॉस खेळत होता हेड. टॉस जिंकलाय टीम आपल्याला पाहायला मिळते. डिफिनेटली हेड आणि टेल आहे. त्यामुळे इथून पुन्हा एकदा आमची टॉस या ठिकाणी करतोय टॉस बॉक्स मध्ये. हेड इज कॉल.
हँड हेड टीम लोबेवाडी क्रिकेट संघाला टॉस जिंकला आहे. दादा निर्णय काय या मॅचमध्ये? प्रथम तर बॅटिंग करू आम्ही. थांबायचं कॅप्टन, आपण बॅटिंग करणार आहे. समोर देखील मानगावाडी टीम आहे. नेरळ मानगावाडी संघाचा आपण विचार केला तर त्या संघामध्ये देखील बलाढ्य खेळाडू आहेत. तुम्हाला इथून बॅटिंग करायची आहे. टार्गेट कितीचं असेल? टार्गेट 50+ करायचा प्रयत्न करू. डेफिनेटली शेवटचा प्रश्न असेल, या आयोजनाबद्दल काय म्हणशील? भगवान दादाचं आयोजन एक नंबर आहे. त्यांचं आयोजन एक नंबरच असते. येस डेफिनेटली, थँक्यू सो मच. तुम्हाला मी शुभेच्छा देतोय. जर टॉस जिंकला असता तर तुम्ही निर्णय काय घेतला असता मॅचमध्ये? परंतु समोर देखील लोबेवाडी टीम आहे. अगदी चांगले खेळाडू आहेत. आपण विचार केला तर या संघाचं सर्वप्रथम बॅटिंग करायचं आहे. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही त्यांना 35 ते 30 पर्यंत. परंतु असं गोलंदाज आहेत का कुठले ते 30-35? कुठले गोलंदाज आहेत त्यांच्यावरती विश्वास आहे? आहेत ना आमच्या टीममध्ये. संदीप असेल, प्रकाश, परेश, आहेत बरेचसे. एकंदरीत भगवान दादा आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणसाल? स्पर्धा एक नंबर आहे. भगवान दादा आयोजन त्यांचा एक नंबरच असतो. थँक्यू. मॅच इम्पॉर्टंट आहे. मॅचमध्ये जाऊया. येस दोन्ही टीमचं कॅप्टन आणि पुन्हा एकदा कॉम्बॅक्समध्ये आमचा VP अर्थातच उत्तम पादीर सरांकडे आपण जातोय. येस थँक्यू सो मच. येस अंकुश सर, एक जबरदस्त गोड आवाज जो मात्र आज आपल्याला ऐकायला मिळेल अंकुश सरांचा. अगदी हुबेहूब प्रवीणजी गायकर सरांची तुम्हाला आठवण जरूर होईल. त्यांचा आवाज देखील आपण नेक्स्ट मॅचसाठी ऐकणार आहोत. तोपर्यंत जाऊया. पहिली ओव्हर या ठिकाणी समाप्त झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवर. आता इथून बडवायचे 18 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. एक जबरदस्त मॅच जी मात्र आपण अनुभवतोय. आजच्या दिवसातील पहिली मॅच जी मात्र पाहायला मिळेल. हो, यावेळेस फटका जबरदस्त आहे. फलंदाज गजाननचा ब्रँड इथे पाहायला मिळतोय. अर्थात येथील कव्हर पॉइंट मधून 4 चौकार. खेळी जी मात्र आपण या ठिकाणी बघतोय. स्कोर बोर्डवर धाबा पाहतोय ते मात्र 15. रुपेश पुण्याशी एकदा ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. हो, यावेळेस मात्र फाईल क्षेत्र निवडलं. अगदी पाहिलं ना तर घेतली झाली एक सिंगल धाव आणि इथे इतर म्हणेन धाबा लागले जातील ते मात्र 16. हो, यावेळेस मात्र ऑन साइडला फटका फसलाय. इथे जबरदस्त झेल ड्रॉप. सिंपल झेल खरे तर कॅरी करणं फार महत्वाचं होतं. असं म्हटलं जातं ना की कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही जेवढ्या कॅच मैदानाच्या आतमध्ये कॅरी कराल ना तेवढ्या समोरच्या टीमवर प्रेशर निर्माण होतोय. परंतु झेल सोडली आहे ती मात्र रुपेशच्या फलंदाजाची आणि तिथून धावा आल्या ते मात्र 1 आणि धावा बनल्या ते मात्र 17. एक अशुभ आकडा स्कोरबोर्डवर आपण जरूर पाहतोय. 17 बनलेत. उर्वरित 15 बॉल शिल्लक आहेत. 23 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बेकरेवाडी टीमला कशा प्रकारे त्या 23 धावा पाहायला मिळतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. मंजिल तो उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होते, हौसलों से कुछ नहीं होता, पंखों से उडान होते. आणि यावेळेस फटका क्लास आहे आणि तिथे फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली. दी थोडीशी टायमिंग जरूर कमी झाला बॅटर मित्र म्हणेन गजाननचा आणि तदनंतर जबरदस्त या ठिकाणी
पाहतोय आपण फिल्डिंग जी मात्र पाहायला मिळाले. यस सन्माननीय पोलीस पाटील बल्याचवाडी गावचे अर्थात रघुनाथजी बल्ला साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आपण बघितलं. हो यावेळेस मात्र नक्कीच आडवा बाटने फटका सजवायचा होता, परंतु जबरदस्त कमबॅक केलाय गोलंदाज जगदीशने. वडा गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना फलकावर धावा लागले ते मात्र 19. टिट फॉर टॅट जशाचं तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. टेपाचीवाडी टीम दुसऱ्या साईडला पाहायला मिळते ती मात्र टीम बेकरेवाडी. एक चांगली घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आणि इतिहा हो हो जबरदस्त अगदी पाहिला ना की पंचावर प्रेशर जरूर निर्माण केला होता, परंतु पंच देखील आपल्या निर्णयावर ठाम आहे. इथे आलाय वाईट बॉल म्हणजे एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. फलक जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावर. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या बॉलवर धावा येतील का, म्हणजेच समीकरण थोडंसं सोपं केलं जाईल का हे पाहावं लागेल. या ठिकाणी बॉल त्या ठिकाणी जरूर बाटला बर्थ झाला होता आणि तदनंतर जसा बर्थ झाला तसा त्या ठिकाणी तो स्थगित झाला आणि पाहिलं तर डॉट बॉल म्हणजेच उर्वरित 12 बॉल आणि धावा बनवायचेत मॅच जिंकण्यासाठी 20. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. यस थँक्यू डीजे, थँक्यू. जबरदस्त आता ऑब्जेक्शन आलंय. यस 12 बॉल 20 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. एक जबरदस्त फाईट आपण बघतोय. पहिली मॅच टेपाचीवाडी आणि टीम तुम्हाला पाहायला मिळेल बेकरेवाडी. एक जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण साकारत असताना जे मात्र या ठिकाणी बघतो कॅचेस विन द मॅचेस. ज्या फलंदाजाची झेल सोडली तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गजानन, त्याच्या साथीला रुपेश. हो पहिला बॉल कमालीचा राहिला, गतीमध्ये परिवर्तन मात्र आपण बघतो. इक्वेशन थोडंसं कठीण जरूर आहे, परंतु ते सोपं देखील करावं लागेल. म्हणजेच उर्वरित 12 बॉल शिल्लक 11 बॉल शिल्लक आहेत आणि इथून धावा बडवायच्यात ते मात्र 22. ओहो आणखीन एक जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. दुसरा बॉल बॅक टू बॅक निर्धाव अशोक गोलंदाजी ट्रॅकवर जबरदस्त गोलंदाज पाहायला मिळतो. अगदी पाहिलं ना की स्कोर बोर्डवर धावा आपण बघतोय 20 आणि अजूनही काय धावसंख्येची गरज आहे, म्हणजेच 20 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. क्षमा असावी, 20 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. इथे बॉल जरूर वाईट आलाय. ओहो बॅटच्या स्लॉट मध्ये स्टँड इन डिलिव्हर्ड ओव्हर दी रोप बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
9 बॉल आणि 13ची गरज. मॅच अजूनही संपली नाहीये. फुल टच बॉल होता आणि इथे मी तर म्हणेन पंचांकडे लॉर्ड अपील जरूर झाली होती आणि पंच आपल्या निर्णयावर ठाम आहे. अक्षरशः जर पाहिला तर या मॅच मध्ये जबरदस्त फाईट आपण बघतोय आणि जबरदस्त खेळी साकारत असताना टीम टेपाचीवाडी संघाला या ठिकाणी आपण बघतोय. हा जर षटकार आला नसता तर मॅच अजूनही कठीण बनली असती, परंतु सोपी देखील बनवले. बॅटर तुम्ही पाहू शकाल गजाननने इथे फटका फसला होता. अगदी त्या ठिकाणी पाहिलं ना तर घेतली जाईल एक सिंगल धाव आणि स्ट्राईक रोटेट केली जाईल. आता मॅच मध्ये मजा येईल, म्हणजेच उर्वरित काही बॉल शिल्लक आहेत आणि इथून काही धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. जर शेवटचा बॉल या षटकातील आणि या षटकातील शेवटच्या बॉलवर षटकार येईल, चौकार येईल की डॉट येईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. हो, यावेळेस मात्र पहिला बॉल, शेवटचा बॉल आला डॉट. तिसरा षटक या ठिकाणी समाप्त झालाय आणि टीमची टोटल जाण पोहोचले 29 या आकड्यावर. आता 6 बॉल मध्ये 11 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मंकी माऊस जेव्हा खेळाडू बाद होतोय त्यांना घेऊन येण्याचं काम देखील ते करतात, घेऊन जाण्याचं काम देखील करतात. असे मंकी माऊस 2 या स्पर्धेला लाभलेत जरूर. 6 बॉल 11ची गरज. बॅटर तुम्ही पाहू शकाल ऑन स्ट्राईकला गजानन, संघाचा ब्रँड अँबॅसिडर. मैदानाच्या आतमध्ये इथे ऑन साइडला स्ट्रोक भरपूर चांगला पाहायला मिळेल. घेतली जाईल एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न, इथे बॅटर आउट. ओ युटी गॉन. या मॅच मध्ये सर्वाधिक महत्वाची विकेट जात असताना, सॅक्रिफाईस होत असताना फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल, अर्थात गजानन. बॅक टू द पवेलियन. पाहायला मिळेल. दी पाहिलं ना की आमचे मंकी माऊस असं वाटतं की थोडंसं पांगळे जरूर झालेत, परंतु त्यांना सलाईनची गरज आहे, ग्लुकोज चढवावा लागेल. 5 बॉल 10ची गरज असताना हा देखील डॉट बॉल. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रिलीज करत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर नरेश, ज्याने बॅटिंग देखील चांगली केली होती तो नरेश गोलंदाजी ट्रॅकवर. 4 बॉल 10ची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर झाला आणि त्या व्हाईट बॉलची सांगता जी मात्र आपण बघतो. स्ट्रायकिंग एंडला बॅटर मंगेश, नॉन स्ट्राईक एंडला बॅटर रुपेशला पाहू शकाल. समीकरण थोडंसं सोपं जरूर झालंय. 4 बॉल मध्ये 9 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. ती करावे लागतील प्रयत्न. यावेळेस देखील व्हाईट बॉल ची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. तुम्ही जेव्हा व्हाईट बॉल फेकता ना तिथून थोडासा बागपुटवर जरूर जाईल,
परंतु एक एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते. ते महत्व कालच देखील आम्ही पाहिले. मोहन पारधीची बॅटिंग जणू काय 127 धावांवर खेळत होता 3 मॅचेस मध्ये. हो, आडव्या बॅटने फटका जरूर चांगला आला त्या ठिकाणी. एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि यस, पैकी चुकीची, बॅकअप चांगलं आणि पाहता पाहता 2 धावा. आता इथे थोडासा सामना सोपा झालाय, म्हणजेच येणारे 3 बॉल शिल्लक आहेत आणि इथून धावा बनवायचे. सहा 3 बॉल 6ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही संघासाठी मॅच ऑन आहे. अजून मॅच संपली नाहीये. काल देखील आपण एक सामना पाहिला, 1 बॉल 1 धाव संख्येची गरज होती आणि तो 1 धाव देखील करून दिला नाहीये. म्हणजे चांगली मॅच जी मात्र काल देखील आपण पाहिली आणि आज देखील ती पाहायला मिळेल का? ओ, आडव्या बॅटने फटका चांगला आहे. बॅट्समन च्या बॅट मधून, म्हणजे मंगेशच्या बॅट मधून विजयाचा शंखनाद करणारा ठोकलाय ऑन साइडला. ते षटकार. He